नमस्कार. नमस्कार. आता सगळ्या निवडणुकीची धामधूम आहे. कुसूर सावरगाव हा जो जिल्हा परिषद गट आहे, खरं तर हा जिल्हा परिषद गट हा खूप चर्चेमध्ये आहे, कारण अनेक दिग्गजांनी इथं इच्छुक आहेत या ठिकाणी. काय वातावरण आहे गटाचं? गटाचं एकंदरीत बरेचसे उमेदवार आता इच्छुक आहेत, बरेच पक्षामधले पण आहेत आणि असे अपक्ष पण म्हणा नाही, बरेचसे उमेदवार असे इच्छुक. कोण तुमच्यापर्यंत कोण आले आत्तापर्यंत? आता माझ्यापर्यंत म्हणजे तसं जर पाहिलं तर स्वतः उमेदवार तर अजून कोणी आलेलीच नाहीत, कारण अजून काही तसं डिक्लेअरच झालेलं नाही का हे फिक्स उमेदवार म्हणून. पण आता जी चर्चा जी चालते आता गुलाब पारखी वगैरे राहतात, परत संत नाना चव्हाण वगैरे राहतात, आशाताई बुचके वगैरे राहतात, पूजाताई बुट्टे पण आहेत, परत चंद्रकांत काजळे पण आहेत आमच्याकडून नवीन, म्हणजे असे परत संध्या भगत वगैरे त्यांचं पण नाव येते पुढं. म्हणजे 4-5 उमेदवार आहेत. आता तुम्ही एक नाव घेतलं चंद्रकांत काजळे. खरं तर चंद्रकांत काजळेंची जी तयारी होती ती 12 गटामधनं होती खरं तर. 12 गट. पण आता पहिल्यांदाच असं झालं की त्यांचं जे गाव आहे ते या गटाला जोडले गेले. म्हणजे त्यांचं मूळ गाव खानगाव, चंद्रकांत काजळांचं. त्यांचं कार्य पण भरपूर मोठं आहे, भरपूर कामं त्यांनी निर्गुणमध्ये पण भरपूर कामं दिली त्यांनी. आता ते देखील इच्छुक होते, आता त्यांची देखील तयारी चालू आहे. त्यांचं काम कसं आहे चंद्रकांत काजळेंचं? नाही, चंद्रकांत काजळेंचं काम खूप म्हणजे खरंच छान काम आहे त्यांचं, कारण त्यांनी नुसतं निर्गुणच नाही तर ह्या गटामध्ये त्यांनी बरीचशी अशी भरपूर कामं केली आहेत. म्हणजे तुमचं शालेय असो, परत दवाखान्यातला असो, म्हणजे वेळोवेळी त्यांनी फार पुण्यापर्यंत पेशंटला म्हणजे ते पेशंटबरोबर त्यांनी हे केलेलं आहे. कोणाला मदत लागत असेल तर पैशाची मदत केलेली आहे. म्हणजे चंद्रकांत काजळेंचं चांगलं काम आहे. आता राष्ट्रवादीकडनं अजून एक उमेदवार खरं तर या गटामध्ये काम करत होत्या गेले 2-3 वर्ष, आणि महिलांसाठी खूप चांगलं काम केलं त्यांनी. त्या म्हणजे पूजाताई बुट्टे पटेल, ज्या जिल्हा बँकेच्या संचालिका देखील आहेत. त्यांचं काम कसं आहे? नाही, त्यांनी एक तर पहिली गोष्ट म्हणजे महिला प्रतिष्ठान, ते सह्याद्री महिला प्रतिष्ठानने हे केलं, त्यानुसार त्या महिला पण भरपूर त्यांना निगडीत होती, म्हणजे भरपूर जवळ आहेत त्यांच्या. आणि दुसरी गोष्ट अशी का आमच्या इथं पण त्यांनी पूजाताईंनी कामं केलेली आहेत. आमचं जिल्हा परिषद मराठी शाळेचं काम असेल, लाईट फिटिंगसाठी त्यांनी त्या याच्यावरती आपलं PDC बँकेवरती संचालिका आहेत, त्यानुसार त्यांनी पण इथं पण फंड टाकलेले आहेत. अजूनही त्यांच्याकडे बरीचशी कामं दिलेली आहेत. ते बोलत आणि होईलच त्यांच्याकडून ते काम. पण आता नेमकी काय होतं माहिती आहे का, पक्ष जे सांगेल त्यानुसार. आता अरुण पारखे देखील आहेत, म्हणजे पाठीमागच्या निवडणुकीमध्ये अगदी थोड्याशा फरकानं ते राहिले होते खरं त्यांचं जिल्हा परिषद सदस्य. ते देखील कुठंतरी इच्छुक आहेत का? म्हणजे आता पुन्हा एकदा तसं अरुण पारख्यांचं नाही नाव आलं पुढं, पण यांचं आता चंद्रकांत काजळे पण इच्छुक आहेत, आणि पूजाताई पण इच्छुक आहेत राष्ट्रवादीतून, म्हणजे आपल्या गटाला. ठीक आहे. आता ही 2 नावं जरी चर्चेत असली तरी असं एक बाहेर चर्चा आहे की इथले जे सदस्य होते जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, त्यांचं कुठंतरी इन्कमिंग होते आता राष्ट्रवादीमध्ये, अशी चर्चा आहे. तुमच्या कानापर्यंत आली का काही? हो, मग ते पण प्रवेश करता असत, कानावरती आलेला आहे विषय. पण आता काय होतं, जे पक्षश्रेष्ठी सांगते, आता आमच्यासारखे काय कार्यकर्ते काय करणार, त्यांनी सांगितलं. आपण एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं की जे माणसं पक्षाशी बांधील आहेत, गेले अनेक वर्ष पक्षाचं काम करतायत, असं असताना कोणतरी एखादा बाहेरचा उमेदवार आयात करावा आणि त्याचं तुम्हाला काम करायला लागावं, कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? नाही, आता कसं होतं, जे पक्षश्रेष्ठी वरचे जे निर्णय घेणार त्यांना ते योग्य वाटणार आहे. त्यांनी जर सांगितलं असा माणूस दिला आहे, असा माणूस जिल्हा परिषद आपण जे समितीला किंवा जिल्हा परिषद उभं केलं आहे, तुम्हाला ते काम करणं आहे. आता शेवट कसं, चंद्रकांत काजळेंचे माझे संबंध एकदम मैत्रीचे आहेत, पूजाताईंचे पण एकदम भाऊ बहिणीचे संबंध. तुम्ही जे सांगताय ते पक्षनिष्ठा 100% बरोबर आहे, परंतु त्याच्या पलीकडं हे जे 2 उमेदवार तयारी करतायत किंवा अरुण पारखे साहेब असतील, या सगळ्यांना कुठेतरी अन्याय होईल असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, अन्याय होईल असंच वाटतंय ना. म्हणजे पक्षश्रेष्ठींनी पण हा विचार करावा बाबा, जे पहिले इथं जे काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं त्यांचा अगोदर विचार करावा. हेच मी म्हणजे तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी किंवा पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी तुम्ही काय बोलणार आहात का किंवा बोलले आहात का या संदर्भात? नाही, असं काय अजून आमचं त्यांचं याविषयी काही झालेलं नाही, चर्चा झाली नाही अजून, कारण माणूसच अजून डिक्लेअरच झालेलं नाही. ठीक आहे. तर अशी चर्चा होत असेल इन्कमिंगची,
कार्यकर्त्यांमध्ये काही संभ्रम निर्माण होईल का याच्यामुळं? काही वर्ग नाराजच होणार. आणि त्यांनी समजा अतुल शेट्टी जर सांगितलं तुम्हाला काम करावंच लागणार, तर आम्हाला ते काम करावंच लागणार आहे. पक्षनिष्ठेचा भाग आहे समजा तो सगळा, परंतु एक कार्यकर्त्याच्या मनातला आपण समजून घेतो. नाही, मग नाराजी तर होणार. बरेचसे नाराज होणार. कारण इथं जे पक्षासाठी काम करतात त्यांना डावलून दुसऱ्यांना घेणं थोडंसं जरा हेच होतं ना. कोणी पण पक्षामध्ये जे काम करतात, जे कार्यकर्ते आहेत, जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, ते नाराज होणारच. ठीक आहे. आता निरगुडेमध्ये पक्षीय म्हणजे समजा बलाबल कसं राहील, जे इतर उमेदवार आहेत, आता समजा उमेदवार अजून ठरायचे आहेत, परंतु हे जे काही 4-5 नावं येत आहेत, ते एकूणच या सगळ्यांना कसं वातावरण राहील या सगळ्या परिसरामध्ये? काय आलं, सगळ्यांचीच कामं असल्यामुळे ना, सगळ्यांचीच कामं आहेत. त्या कामानुसार असं वाटतं का नक्की आत्ता निश्चित काही सांगूच शकत नाही. नेमकी जेव्हा डिक्लेरेशन होईल का हे उमेदवार उभे राहिले, त्याच्यानंतर हा डिसिजन घेता येईल. नेमकी कोणाला तिकीट मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, कोण अपक्ष राहणार आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण जर ऐनवेळी इन्कमिंग झालं तर त्या नाराजीचा कुठेतरी फटका पक्षाला बसेल असं तुमचं मत? पक्षाला फटका बसणार. म्हणजे पक्षवरिष्ठांनी या सगळ्या निर्णयाचा जर निर्णय घेतला नसेल तर पुन्हा एकदा विचार करावा असं तुमचं मत आहे? मीडियाला मी तेच म्हणजे ठीक आहे. आता या माध्यमातून ते सुद्धा हे मुलाखत पाहत असतील, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, पक्षश्रेष्ठीला पण मी तोच म्हणजे तेच सांगणार आहे का तुम्ही पहिले जे एकनिष्ठ ज्या माणसाने पक्षासाठी काम केलं आहे त्यांना पहिली संधी द्यावं. पक्षश्रेष्ठी जर असं ऐन टायमात इन्कमिंग करत असतील तर सर्वसामान्य जो पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांनी काय विचार केला पाहिजे भविष्यामध्ये? तर भविष्यामध्ये शेवट कसं होतं, नाराजी ही होतीच, नाराजी ही राहणारच. पण काही गोष्टी अशा पण आहेत का पक्षासाठी पण काम करणार आहेत. ठीक आहे. आता त्यांनी जो निर्णय घेतला तो शिरसावंत म्हणता येईल ना. कारण त्यांनी जो निर्णय घेतला तो 100% कुठेतरी त्यांच्या त्या पुढच्या वाटचालीने, पुढच्या विचारांनी ते निर्णय घेणार आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं थोडक्यात असं आहे की पक्ष जो आदेश आम्हाला देईल तो आम्हाला मान्य, ते काम करावंच लागेल, परंतु कुठेतरी या निर्णयाची नाराजी देखील पक्षामध्ये राहणार. राहणार. ठीक आहे. धन्यवाद.